आमच्या भावना आम्ही हिंदू आहोतच आणि भक्तही आहोत. आम्ही प्रभू श्री रामाचे भक्त आहोत, भवानी मातेचे भक्त आहोत, शिवाजी महाराजांचे भक्त आहोत आणि आम्ही देशभक्त आहोत. आम्ही कोणाचे अंधभक्त नाही. राम मंदिराचं जे लोकार्पण होत आहे त्याच्यामध्ये ती जी काही प्राण प्रतिष्ठापना होणार आहे ती केवळ प्रभू रामचंद्राची सीतामाईची नाहीये, तर ती आम्ही असं मानतो की त्या निमित्ताने आपल्या देशाच्या अस्मितेची जी प्राण प्रतिष्ठा होणार आहे. एक लढा जो काही शक्य चालला होता, शक्य चालला होता, पण कोणाची हिंमत नव्हती. जे शिवसेना प्रमुख बोलले होते त्यावेळेला सगळीकडे सामसूम झाली होती. बाबरी कोणी पाडली, आम्ही पाडली पण झाली होती. आणि याच भारतीय जनता पक्षाचे सुंदरसेन भंडारी बरोबर सगळी ज्यांना विचारलं होतं की त्यांना घाम फुटला होता. त्यांनी हे आमचं काम नाही केलं असेल तर शिवसैनिकांनी केलं. आम्ही अटलजींचं त्यावेळेस जे काही वाक्य आहे त्याचा उपयोग करतात, अडवाणींचा आहे. ही त्या सगळ्या इतिहासामध्ये जाऊ इच्छित नाही, पण त्या लढ्याचं जी एक यशोगाथा आहे त्या अस्मितेचे एक ते प्रतीक आहे. आणि राष्ट्रपतींना मी जे काही आमंत्रण दिले ते राजकारण म्हणून नाही, कुरगोडी करण्यासाठी नाही, तर ज्याप्रमाणे अयोध्येमध्ये राम मंदिर बांधलं गेलं कोर्टाच्या आदेशानुसार कोणत्याही व्यक्तीने किंवा कोणत्याही सरकारने धाडस केलेलं नाही. अगदी आपण त्या सरकारमध्ये सामील होतो, वाजपेयीच्या सरकारमध्ये होतो, मोदीजींच्या कोणाची हिंमत झाली नाही राम मंदिर करण्याचा आदेश काढायची सर्वोच्च न्यायालयाने दिला. आणि ज्याप्रमाणे सोमनाथची प्रतिष्ठापना झाली ती सरदार वल्लभभाई पटेल यांनी, म्हणून त्यांना लोहपुरुष म्हणतात, पोलारी पुरुष म्हणतात, नुसतं नावाचे नव्हते जे तसे होते. सोमनाथ मंदिर ज्याचा वारंवार विध्वंस केला होता मुघलांनी, त्याची पुनर्स्थापना त्यांनी केली, पुनर्निर्माण केलं. दुर्दैवासाठी त्याची प्रतिष्ठापना होताना वल्लभभाईंचे निधन झालं. पण त्यावेळेच्या लोकांनी देशाच्या राष्ट्रपतींना डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना बोलवलं, कारण की केवळ सोमनाथची प्रतिष्ठापना नव्हती तर देशाच्या अस्मितेची प्राण प्रतिष्ठा होती. तशीच याही वेळेला ही प्राण प्रतिष्ठा देशाच्या अस्मितेची आहे, म्हणून राष्ट्रपतींना बोलवावं ही आमची जाहीर मागणी. मग कोणीतरी सांगितलं की त्यांना सुद्धा बोलवले, म्हणजे त्यांना सुद्धा बोलवले, ठीक असं गर्दीमध्ये त्यांना बोलवलं तर त्याला काही अर्थ नाहीये. आम्ही जे बोलतो आहोत ते एका सन्मानाने बोलतो की राष्ट्रपती महोदय आपण या, आपल्या हातनं आम्ही काळाराम मंदिराची आरती करतो, आपल्या हातनं आम्ही गोदावरीची आरती करतो. आणि विशेष म्हणजे आपण आरती करताना फोटोमध्ये मी संजय राऊत असताना आपल्या एकटीचा फोटो येईल. आता मला आशा अशी आहे की प्रभू रामचंद्राची प्राण प्रतिष्ठापना करताना साहजिकच आहे बाजूला सीतामाई पण असणार, असायलाच पाहिजे. पण निदान ती प्राण प्रतिष्ठापना करताना रामाच्या मूर्तीचा तरी फोटो येईल. आणि मुळामध्ये आतमध्ये प्रभू रामचंद्राची मूर्ती असेल अशी माझी अपेक्षा आहे. पंतप्रधान खूप काही बोलले, घराणेशाहीवरती पण बोलले, आणि म्हणून योगायोग असेल काल ते येऊन गेले. आज मी नेमकं अशा मतदारसंघात आलोय की जिथे गद्दारांची घराणेशाही आपल्याला गाडायची, गद्दारांची घराणेशाही. मी माननीय पंतप्रधानांना सांगतोय की उगाच घराण्यावरती बोलू नका. तुम्ही जर आमच्या घराण्यावरती बोलला तर आम्ही सुद्धा तुमच्या घरावरती, घराण्यावरती, तुमच्यावरती बोलू. आणि निदान जो घरंदाज आहे त्यांनी घराणेशाहीवरती बोलायचं, जो घरंदाजच नाहीये तो काय घराणेशाहीवरती बोलणार. आणि हे त्यांना माहिती नाही घराणं म्हणजे काय असतं, घराण्याची परंपरा काय असते ही त्यांना कल्पना नाहीये. म्हणून त्यांना आतापर्यंत मदत करत आलेली, हो मी सरळ म्हणतोय, ठाकरेंची घराणेशाही नकोशी झाली आणि गद्दारांची घराणेशाही आपली वाटायला लागली. प्राणप्रिय गद्दारों से मेरा बहुत पुराना रिश्ता है, अब भी है. अशी ही सगळी घराणेशाही जी गद्दारांची ती गाडून टाकायची, ती गाडण्यासाठी तुम्ही किती तयार केली बघायला लागले. आणि ही घराणेशाही किंवा गद्दारी
हम तुम्हारे साथ हैं. नाही तर विधानसभेत सुद्धा लढावी लागेल. महापालिका कधी होतील घाबरत आहे. आता बाकीचं भाषण मी इकडे काही करणार नाही कारण बोलण्यासारखं खूप आहे. 23 जानेवारी मी बोलणार आहे नाशिकला. आपल्यापैकी त्यातनं बरेच लोक येतील मला माहिती आहे. पण तू तर आज जरा मला बरं वाटलं की ज्यांना असं वाटत होतं की कल्याण लोकसभा मतदारसंघ म्हणजे आपली बाप की जायदाद आहे असं त्यांना वाटलं होतं. कारण काही वेळेला निष्ठावंत शिवसैनिकांना नाकारून यांच्या घराण्याशाहीला मी उमेदवारी दिली. ती चूक माझी आहे पण मी केलेली चूक तुम्ही सुधारायची आणि यावेळेला मी पण ती सुधारणार. म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. राष्ट्रवादीचे सुद्धा नेते जे आहेत तुमचं ऑफिस इकडेच आहे. आपण बरं आहे. ऑफिस सुद्धा सोबत आहे. काँग्रेस सुद्धा सोबत आहे. सगळेच सोबत आहे. आरपीआय पण आहे. वंचित आहेत. सगळेच आहेत. जे जे देशभक्त आहेत ते सगळे माझ्यासोबत आहेत. म्हणून तुम्हाला मी खूप खूप शुभेच्छा देतो. आता उद्या संक्रांत आहे. संक्रांतीला काय म्हणतो आपण तिळगुळ घ्या. ते कालपासून तिळगुळाचे लाडू वाटायला सुरुवात झालेली आहे. कालपासून सुरू झालं. पुढे या महिन्यात दुसऱ्यांदा पंतप्रधान महाराष्ट्रात येणार आहे. कारण मी मगाशी बोललो वाटतं की याला निवडणुकीला महाराष्ट्र लागतो व्यवसायाला गुजरात लागतो. त्याच्यामुळे महाराष्ट्राची ताकद आता आपल्याला दाखवायची. सगळ्यांना शुभेच्छा देतो. अशीच एकजूट ठेवा. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.